विश्वनाथ दादा आणि लोमटे काकांना स्मरण करून मी ओंकार साधनेबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे. आता हेच पहिलेच सेमिनार आहे की ज्यामध्ये लोमटे काका नाहीत. त्यांची उणीव फार भासते आणि त्यांनी सगळं काही आपल्यासाठी करून ठेवलंय. दादानी जे केलं ते सगळं काही आपल्यासाठी त्यांनी पुढं होऊन अजून बरंचसं काही केलेलं आहे. त्यामुळे त्यांची उणीव भासत नसली तरी उणीव आहेच. ओंकार हे अक्षर आहे की शब्द आहे की काय आहे, त्याबद्दल आपल्या मनात बऱ्याच शंका कुशंका येतात. तर ओंकार हा शब्द नसून तो ब्रह्मांडाचा नाद आहे. ब्रह्मांडाचा नाद कुणी ऐकलाय, कसा ऐकलाय? तर ब्रह्मांड म्हणजे काय? आकाशात जे ग्रह तारे, आकाशगंगा, सूर्य हे सगळे आणि आकाशाची पोकळी हे सर्व एकत्रितरित्या ब्रह्मांड म्हटलं जातं. ब्रह्मांड स्वतःभोवती फिरत असते, सूर्य स्वतःभोवती फिरत असतो. आपली पृथ्वी हा एक ग्रह आहे, तो सुद्धा स्वतःभोवती फिरतो आणि सूर्याभोवती फिरतो. हे ब्रह्मांड फिरत असताना ओ असा ब्रह्मांडाचा नाद बऱ्याच शास्त्रज्ञांनी म्हणजे हजारो शास्त्रज्ञांनी जगभर ऐकलेला आहे. आणि त्याचं संशोधन बिग बँग म्हणून जो प्रयोग केला गेला 4-5 वर्षापूर्वी, त्यामध्ये तो आवाज निर्माण झालेला सर्व शास्त्रज्ञांनी ऐकलेला आहे. आता ओंकारात 3 अक्षर आहेत, अ उ म. प्रत्येक अक्षर 3 अंगांनी युक्त आहेत. 3 अक्षरांच्या 3 प्रदक्षिणा होतात. 3 अक्षरे म्हणजेच 3 लोक. जगाच्या 3 अवस्था उत्पत्ती, स्थिती, लय आहेत. ओंकाराचा उच्चार योग्य प्रकारे होणार नाही म्हणून दादानी ओंकार हे अक्षर आधीच सिद्ध केले. ते म्हणण्याची सवय केली सगळ्यांना. त्यातून जो निर्माण होणारा ध्वनी, त्याच्या लहरी निघाल्या पाहिजेत आणि त्या लहरींचा आता ओंकार कसा म्हणायला सांगितलं आपल्याला? कंठातून म्हणायचा. पूर्वी कसे म्हटले जात होते? नाभिस्थानातून, हृदयस्थानातून, त्यानंतर कंठातून, त्यानंतर ललाट आणि ब्रह्मस्थानातून. पण आता ज्यावेळी दादा गोरक्षनाथांकडे गेले त्यावेळी त्यांनी अशी आज्ञा केली की आता तुझी सगळी स्थानं सिद्ध झालेली आहेत, तर आता कंठस्थानातूनच ओंकार म्हटलं पाहिजे. त्याची तुला आता सिद्धता करून दिलेली आहे. तर ओंकार ज्यावेळेला दादानी 11 पौर्णिमेला 11 हवन केली त्यावेळेला ओंकारातलं अ अक्षर सिद्ध झालं. त्यानंतर उ अक्षर सिद्ध करण्यासाठी बाबांनी त्यांना शिरोडा गोवा येथे 8 संमेलनं घ्यायला सांगितली. 1979 पासून 83 पर्यंत ती 8 संमेलनं त्यांनी घेतली आणि उ अक्षर सिद्ध झालं. आता राहिला अक्षर म. त्याच्यासाठी फार प्रॉब्लेम होता, पण दादांना आज्ञा झाली की तिथं चिपळूणजवळ शिरगाव आहे, तिथं गणपती आहे, तो घेऊन ये आणि गोरक्षनाथांच्याकडं 32 शिराळ्याला जा आणि तिथं म अक्षर म्हणजे ज्ञान तुला मिळेल. मग ते त्या गणपतीला घेऊन 32 शिराळ्याला गेले आणि तिथं म अक्षर मिळालं, उची सिद्धता झाली आणि हे सगळं गोरक्षनाथांच्या मंदिरात झालं. येणाऱ्या भक्ताला 100% आशीर्वाद मिळेल यासाठी ओंकारचे ओम हे अक्षर सिद्ध व्हायला पाहिजेत. ते सिद्ध झाल्याने पुन्हा दादा नाथांच्या आज्ञेप्रमाणे करीत असलेल्या साधनेत बदल केला. गोरक्षनाथांनी त्यात बदल केला आणि कंठस्थान प्रधान मानून त्याचा जो स्वर आहे त्या गच्या स्वरात साधना म्हणायला सुरुवात केली. आता ओंकाराची 12 अंगे आहेत: उच्चार, मध्य, लय,
स्वर, ताल, लय, उच्चार, आचार, विचार, सूर, नाद, निनाद ही 12 अंगे आपल्याला प्राप्त झाली पाहिजेत. पण ती 12 अंगे स्वर व सूर यामध्ये एकरूप झालेली आपल्याला पाहिजेत. त्यामुळे त्या साधनेत दादांनी गोरक्षनाथांच्या सांगण्याप्रमाणे बदल केला. ओंकार म्हणत असताना रिदम कायम एकच ठेवायचा, कमी अधिक करायचं नाही. व्हॉइस असावा पण व्हॉल्यूम नको. कोण कोण पेंगायला लागले का, कंटाळलेत? माझं जास्त वेळ नाही आहे. ओंकार तोंडाने म्हणायचा नसतो, जीभ आणि टाळ्याने कंठस्थानातून म्हणायचा असतो. पहिले मगाशी सांगितलेच की 5 सेकंदातच ओंकार म्हणायचा असतोय. एक ओंकार पूर्ण झाल्यावर 1 सेकंद पॉज, 1.5 सेकंदात श्वास घेणे आणि पुढा 1 सेकंद पॉज घेऊन श्वास सोडायचा आहे आणि त्यानंतर दुसरा ओंकार म्हणायचा आहे. असं 8.5 सेकंद जातात एका ओंकाराला. म्हणजे आपण 21 ओंकार करतो. पहिला ओंकार 10 सेकंदाचा असतो, दुसरे 8.5 सेकंदाचे असतात. आता प्रत्येक स्थान म्हणजे नाभी, हृदय, कंठ, ललाट आणि ब्रह्मस्थान ह्या पाचींचा एक एक स्वर आहे. नाभी सा, हृदयाचा रे, कंठाचा ग, ललाटाचा म आणि ब्रह्मस्थानाचा प. सा रे ग म प. आता हे सगळं कंठस्थानातून करायचं आहे. त्यामुळे सगळे म्हणजे वरचे आणि खालचे असे, खालचे 2 वरचे 2 हे कोश म्हणजे 4 कोश कंठस्थानात एकरूप होतात. सगळे स्वर एकातून झाल्यामुळं आपलं शरीर सगळं एकरूप होतं. आता दादानी जे कंठस्थानात साधना करायला लावली त्याचे विज्ञान मोठे आहे. शरीरात एकूण 6 चक्रे असतात. त्यात विशुद्ध चक्र हे कंठस्थानात असते. हे चक्र अतिशय शुद्ध असून त्यात अशुद्धतेची किंचित सुद्धा भर पडू नये असा संकेत असतो. ओंकाराचा उच्चार कंठस्थानातून होतो. त्यानंतर आचार व विचार हेही या चक्रातून विशुद्ध प्रवाहित होतात. म्हणूनच साधकाने आपला उच्चार तत्वानेच प्रवाहित होईल व कल्याणकारक होईल याची सावधानता बाळगली पाहिजे. ओंकाराच्या पहिल्या अवस्थेत आपण फक्त ध्वनी निर्माण करत होतो. आता आपण तो उच्चार तोंडाने करत होतो. आता ध्वनीत केलेल्या ओंकाराची काया वाचा मन एकरूप होण्यास जमू लागते. तेव्हा खऱ्या अर्थाने ध्वनी लहरी ध्वनी ही अवस्था तयार होते. ओंकार स्वर व संथा यांनी म्हणायचा असतो. तिसऱ्या अवस्थेत ध्वनी लहरी ध्वनी लहरी प्रकाश अशी प्रगती घडते. लहरीतून प्रकाश निर्माण करण्याची क्रिया. त्यामुळे आता आपल्याला नित्य जीवनातील सर्व कर्तव्य उत्साहाने होऊ लागतात. दैहिक माध्यम ओंकारमय होऊ लागते. शास्त्रामध्ये ओंकार म्हणजे हिरण्यगर्भ आहे, ती एक शक्ती आहे. तसेच तो शब्द नसून ध्वनी आहे. ओंकाराचा उच्चार केवळ करून सगळीकडे ओंकार ओंकार किंवा ओंकार साधना वेगवेगळ्या प्रकारे पैसे घेऊन करतात, ती साधना सिद्ध नाही. आपल्या दादानी ओंकार सिद्ध करून आपल्याला दिलेला आहे. कुठलाही मंत्र घ्यायचं म्हटलं की पहिलं ओम अक्षर येतं आणि ते दादानी पूर्ण सिद्ध करून आपल्याला दिलेलं आहे. त्यामुळे पुढचे मंत्र सिद्ध करायची काहीच गरज नाही. नुसत्या ओंकाराचा केवळ उच्चार करून त्याचा लाभ होत नाही, इतरांनाही तो करून देता येत नाही. ओंकाराची जी 12 अंगे आहेत त्याप्रमाणे प्रगती केली असता सूर, नाद व निनाद ही अवस्था आपल्याला प्राप्त होते. संपूर्ण ओंकार साधना ही संथा पद्धतीनेच उदात्त अनुदात्त व स्वरित अशी म्हणायला पाहिजे. त्यामुळे श्वसन क्रिया व रक्ताभिसरण क्रिया या संतपणे होतात व गुरुशक्ती किंवा गुरु कृपा ही रक्तात धारण होण्यास अवधी मिळतो.
नाथ परंपरेप्रमाणे कृपाशीर्वाद हा रक्तात धारण होतो. तो निरंतर टिकवण्यासाठी ओंकार साधना संथा पद्धतीनेच करणे आवश्यक आहे. आपण पाहिले की श्वास घेऊन सोडताना ओंकार म्हणतो. यामध्ये मुख्य संबंध श्वासनलिकेचा. नाक, घसा, श्वासनलिका, श्वासवाहिन्या, फुफ्फुसे आणि त्यात असलेले छोटे छोटे वायुकोशाचे पुंजके असतात. तर आपण श्वास घेताना जो ऑक्सिजन येतो त्या पुंजक्यामध्ये जातो आणि पुंजक्याच्या वायू वायुकोश असतात त्याच्या भोवती रक्तवाहिन्यांचं जाळं असतंय. तर त्या जाळ्यातून शुद्ध रक्त आलेलं असतंय. त्यातला कार्बन डायऑक्साईड शोषून घेतला जातो आणि वायुकोशात ऑक्सिजन शोषून घेतला जातो आणि आतला कार्बन डायऑक्साईड बाहेर फेकला जातो. त्याद्वारे आपलं रक्त शुद्धीकरण होतं. आता रक्तशुद्धीसाठी रक्तवाहिन्यामार्फत वायुकोशात रक्त आणणे व शुद्ध झालेले रक्त पुन्हा संपूर्ण शरीरात पोहोचवण्याचे कार्य हृदयामार्फत रक्ताभिसरणाच्या क्रियेतून होते. हृदय हे आपल्या शरीरातील सर्वात महत्वाचे इंद्रिय आहे. ते छातीच्या पोकळीत मधोमध असून उभ्या पडद्याने त्याचे डावा उजवा आणि आडव्या पडद्याने जवनिका व कर्णिका असे दोन भाग दोन्हीकडे होतात. अशुद्ध रक्त असते उजव्या भागात आणि शुद्ध रक्त असते डाव्या भागात. हृदयात वरच्या दोन भागांना कर्णिका, खालच्या दोन भागांना जवनिका म्हणतात. वरची कर्णिका व खालची जवनिका यामध्ये छिद्र व झडप असते. वरचे रक्त खाली येते पण खालचे रक्त वरच्या कप्प्यात जात नाही. संपणार नाही, 10 मिनिटं जाणार. टायमिंग करू काय करणार. आता आपले रक्त, श्वसन, हृदय ह्या 3 क्रिया ह्या सर्वांची माहिती घेतली. पण त्यांचा ओंकाराशी काय संबंध आहे. ज्यावेळी आपण ओंकार किंवा नामस्मरणाचा उच्चार करतो तेव्हा आपल्या भोवती गुरुशक्तीचे वलय तयार होते. वंदनीय दादांनी ही साधना आपल्या दैहिक माध्यमाच्या विकासासाठी तयार केली आहे. आपण अडचणीच्या कारणाने कार्यकेंद्रावर येतो. येथे आल्यावर विविध सेवांमधून आपल्या दोषांचे विमोचन होते. दीक्षा देऊन गुरुशक्तीचा अंश धारण करून दिला जातो. त्यामुळे आपले दैहिक माध्यम शुद्ध होऊन आपण प्रापंचिक कर्तव्य योग्यपणे पार पाडण्यास सक्षम होतो. आता पुन्हा या दैहिक माध्यमात नव्याने काही करावे लागू नये. किंबहुना काही अडचण आल्यास आपण अडचणी दूर करण्यास सक्षम झाले पाहिजे. त्याही पुढे जाऊन आपल्याला दुसऱ्यांची दुःखे दूर करण्याचे व इतरांना सुख समाधान देण्याचे कार्य करता आले पाहिजे. त्यामुळे रोजच्या रोज जेवण, झोप, नोकरी, व्यवसाय करतो त्याप्रमाणे साधनाही दररोज नियमित केली पाहिजे. कारण देह शुद्धी व पवित्र राखण्यासाठी ही परमेश्वरी योजना आहे. सांगितले मी त्यांना. ओंकार साधनेत श्वसन क्रिया व संतपणे होते. त्यामुळे रक्ताभिसरणाचा वेग पण कमी होतो. त्यामुळे हृदय व फुफ्फुसांना आराम मिळतो. जर कोणाला कोलेस्टेरॉल किंवा शुगर वाढलेली असेल तर गुरुशक्ती रक्तवाहिन्यांच्या आत साठलेल्या कोलेस्टेरॉलवर आघात करून त्याचे थर नाहीसे करते व रक्तवाहिन्या मोकळ्या होतात. त्यामुळे हार्ट अटॅक व रक्तदाबाचे विकार कमी होतात. त्याचप्रमाणे शरीरात शेकडो हार्मोन्स असतात की जे अनेक महत्वपूर्ण कामे करत असतात. या सर्वांचे स्रावांचे प्रमाण ठरलेले असते. ते कमी जास्त झाल्यास शरीराच्या यंत्रणेत बिघाड होऊन अनेक प्रकारचे आजार होतात. ओंकार साधनेने या सर्व हार्मोन्सचे प्रमाण योग्य प्रकारे राखले जाते. त्याचप्रमाणे शरीरातील काही स्राव म्हणजे काही हार्मोन्स सुप्तावस्थेत असतात त्यांना चालना दिली जाते. या हार्मोन्सवर आपल्या आचार विचारातला समतोल अवलंबून असतो.
हार्मोन्स मधील समतोल बिघडला की आपण अगतिक आचार विचारांना बळी पडतो. मग घडलेल्या कृतीबद्दल पश्चाताप करत राहतो. म्हणून विचार परत्वे आचार व आचार परत्वे विचार अशी समतोल अवस्था आपल्या जीवनात निर्माण होते. आपल्या शरीरात बाहेरील नैसर्गिक प्रकाराप्रमाणे 3 रंगांचे अस्तित्व असते: तांबडा, निळा, पिवळा. या तिन्ही रंगांचे विशिष्ट प्रमाण ठरलेले असते. आचार विचार समतोलपणा ह्याच्यात बिघाड झाला, रंगात बिघाड झाला की आचार विचार समतोलपणा राहत नाही. मन विविध विषयाच्या अधीन बनते. विशिष्ट शारीरिक व मानसिक आजारी होतात. म्हणजेच देहाची विकसितता व अविकसितता रंगावर अवलंबून असते. ओंकार साधनेने सर्व रंगांचा समतोल घडवून आणला जातो. त्यामुळे व्यक्तीची विकार व होण्याची क्रिया थांबते व आरोग्यही चांगले राहते. साधनेमध्ये ध्वनी लहरी प्रकाश या अवस्थेत देह प्रकाशमान होतो. या ओंकार साधनेमुळे प्रकाशातील सप्तरंगामुळे शरीराच्या रंगाच्या उणिवा सहजच भरून काढल्या जातात. त्यासाठी आपल्याला नवग्रहांच्या अंगठ्या व लॉकेट्स वापरू नयेत असे दादांनी सांगितलेले आहे. त्यामुळे उलट व्याधी कमी होण्याऐवजी व्याधी वाढू शकतात. म्हणून हा बदल ओंकार साधनेने घडून आपोआप येत असतो. तरी तुम्ही अंगठ्या व लॉकेट वापरू नयेत. त्वचेच्या पातळ आवरणात खाली चरबीचे 7 थर असतात. त्याखाली वेगवेगळ्या पेशी असतात. त्वचेच्या सर्व थरामुळे आतील स्नायू व अवयवांचे रक्षण होते. श्वासातून रक्तात धारण झालेली शक्ती रक्तवाहिन्यातून त्वचेपर्यंत येत असते. त्यावेळी त्वचेच्या बाहेरून ओंकाराच्या लहरी त्वचेच्या शेवटच्या थरापर्यंत गुरुशक्ती पोहोचवतात. त्यामुळे शरीराची अंतर्बाह्य शुद्धी होते. आपण साधना रोज करतो, तरी पण अनेकांच्या मनात काही ना काही प्रश्न आहेत. पांढरेच कपडे का? लोकरीचेच आसन का? साधनेत स्थळ, वेळ आणि काळ याला सुद्धा महत्व आहे. शक्यतो साधना ठराविक वेळेला म्हणजे सकाळी 6 ते 8 किंवा संध्याकाळी 6 ते 8 या वेळेत करायची असते. संध्याकाळची साधना आपल्याला 50%च उपयोगी पडते. सकाळची साधना केली तर तिचा 100% लाभ होतो. साधनेचा काळ वेळ हा नीट ध्यानात ठेवून त्याप्रमाणे करायला पाहिजे. निसर्गातले आकाश तत्व पृथ्वीच्या अगदी जवळ सकाळी आणि संध्याकाळी असते. ते देहात धारण करणे हे सुलभ होते. यावेळी झाडाची पाने सुद्धा खालच्या दिशेने झुकलेली असतात. हे आकाश तत्वाच्या दाबामुळेच. एकदा तेज तत्वाचे म्हणजे प्रकाशाचे आगमन झाले की आकाश तत्वाचे प्रमाण कमी होऊ लागते. खरे तर साधनेतील सकाळची वेळ सर्वात योग्य असून रात्रीच्या विश्रांतीमुळे देह ताजातवाना झालेला असतो. मलमूत्र विसर्जन झालेले असते. कफ पित्त वात हे समतोल प्रमाणात झालेले असतात. आपण त्यावेळी सकाळी काहीही खाल्लेलं नसतंय. त्यामुळे त्यावेळी साधना 100% पोषक होते. शारीरिक व मानसिक अवस्था ठीक नसल्यास अट्टहासाने साधना करू नये. साधनेला बसताना आपल्या भोवती हात फिरेल एवढं तरी अंतर ठेवावे. आता इथं नाही ते शक्य झालं सकाळी, पण घरी तरी ते आणि कार्यकेंद्रावर आपण जातो त्यावेळी असते ते. साधनेच्या वेळी प्रखर दिवे किंवा ट्यूब लावू नये. त्या भगिनींनी पांढरी शुभ्र सुती साडी किंवा पंजाबी ड्रेस वापरावा. बंधुवर्गांचे सुती धोतर किंवा सुती पायजमे घालणे आवश्यक आहे. सुतीच का म्हटलं तर कृत्रिम धाग्यांनी बनलेले टेरिकॉलन यामुळे ओंकाराच्या लहरी शरीरात धारण होण्यास अडथळा येतो. सुती कपड्यांनी लहरी सहज धारण होतात. पांढरे कपडे एवढ्यासाठी की आपल्या शरीरात सप्तरंगांचे जे अस्तित्व असते त्याच्या प्रमाणात कमी अधिकपणा निर्माण झाला तर आपल्याला रोग होतात. यासाठी पांढरेच कपडे घालावेत. गुरु बंधूंनी बनियन घालू नये.
दूषितता विसर्जन होऊन आकाश तत्व धारण होण्यास सुरुवात होते. यावेळेस पूजा करा, शतपावली करा, पण रेडिओ टीव्ही अजिबात नको. साधनेच्या वेळेस अंगावर धातूच्या वस्तू असू नयेत, चष्मा घड्याळ ठेवू नयेत. भगिनींनी फक्त मंगळसूत्र व बांगड्या एवढेच ठेवावे, बाकीचे डुप्लिकेट दागिने वगैरे काही ठेवू नयेत. धातूमुळे ओंकार साधनेच्या लहरी शरीरात धारण होण्यास अडथळा येतो. साधनेला चौकोनी आकाराचे, शक्यतो पांढऱ्या रंगाचे लोकरीचे आसन घ्यावे. अपवाद म्हणून दर्भासन चालेल. लोकर ही विजेची कुवाहक म्हणजे बॅड कंडक्टर आहे. म्हणून जर आपण ओंकाराच्या लहरी प्रथम वर वातावरणात जातात व विशिष्ट उंचीपर्यंत जाऊन परत आल्यावर एखाद्या वर्षावाप्रमाणे येतात, शरीरात धारण होतात. लोकरीचे आसन नसल्यास त्या लहरी भरभर जमिनीत विसर्जित होतात व त्याचा आपल्याला उपयोग होत नाही. आपले आसन सद्गुरूंनी कृपावंत होऊन आपणास दिले आहे, त्याला उपआसन म्हणतो, म्हणून त्याचा मान राखावा. साधनेला बसण्यापूर्वीही त्याला नमस्कार करावा. साधनेवरून उठतानाही त्याला नमस्कार करावा. साधना करताना आपले तोंड घरातील देवाकडे असावे, त्याप्रमाणे बसावे. साधना करताना ताठ बसावे, पाठीत किंवा कमरेत झुकून बसू नये. साधनेत अर्ध पद्मासन म्हणजे उजवा पाय डाव्या पायावर घेऊन सहजासन स्थितीत बसावे. अंगठा आणि तर्जनीची टोके हळुवारपणे एकमेकास टेकवावीत. बाकीची तिन्ही बोटे खालच्या दिशेने वर सरळ अशी ठेवावीत. आवाज साधना करण्यापूर्वी आवश्यकता वाटल्यास थोडेसे पाणी प्यावे किंवा कोमट पाण्याने घसा साफ करावा. त्यामुळे ओंकाराची लय सापडते व आपली आवाजाची पातळी सुद्धा कानाने ऐकू येईल एवढीच असली पाहिजे. दृष्टी आपल्याला दोन दृष्टी आहेत, एक अंतर्दृष्टी व बहिर्दृष्टी. साधनेच्या वेळी आपण डोळे बंद करून दोन दृष्टी, अंतर्दृष्टी दोन्ही भुवयांच्या मध्ये म्हणजे ललाट स्थानावर स्थिर करावी. आपण बहिर्दृष्टीने बाह्य जग पाहतो, अंतर्दृष्टीने आपल्या शरीरातली रचना पाहतो. आपले अंतर्दृष्टीने अंतर्गत रचना यथायोग्य प्रमाणे कार्य करीत आहे की नाही हे समजते, पण दृष्टी ललाट स्थानावर स्थिर केल्यावर या दोन्ही दृष्टींचे कार्य थांबते. ओंकार करण्यासाठी सर्व माध्यमे मोकळे होतात. आसनावर बसल्यावर प्रथम 2 मिनिटे शांत बसून संतपणे श्वसन करीत राहावे. नाकाने श्वास घ्यावा व तोंडाने सोडावा. वर वर्णिलेल्या क्रिया घडण्यास आपल्याला वाव मिळतो. साधनेने शरीरातील दोष व अशुद्धता बाहेर पडत असल्याने काही वेळा काही आजार वाढल्यासारखे वाटतात, पण त्यांनी घाबरून जाऊ नये. साधनेमध्ये पॉज महत्वाचेच आहे. 5 ते 10 सेकंदाचे पॉज आहेत. मंगलाचरणानंतर 5 सेकंद, शक्तिपीठ स्थापना प्रार्थनेनंतर 5 सेकंद, मारुती स्तोत्रानंतर 5 सेकंद, न्यास झाल्यावर 10 सेकंद व सद्गुरु नामस्मरणानंतर 30 सेकंद, महामंत्रानंतर 5 सेकंद व तारक मंत्र म्हणून झाल्यावर 1 मिनिट पॉज घ्यावा. तर याप्रमाणे साधना व्यवस्थित करावी. मी फार थोडक्यात घेतले, याला 4 दिवस लागतील ओंकार साधनेचं सगळं सांगायला. तर आपण मनापासून करावा, साधना मनापासून करावी आणि आपला उपयोग दुसऱ्यांना होईल असं वागावं, दुसऱ्यांचं कल्याण चिंतावं. मग तुम्हाला सुद्धा आपल्या म्हणजे सगळ्यांच्यासाठी कार्य करायचे, स्वतःसाठी नाही देवाला यायचं, दुसऱ्यांचं सुद्धा कल्याण झालं पाहिजे, यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे. सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त सदानंदाचा येळकोट. सच्चिदानंद सद्गुरु श्रीपंत महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. श्री सद्गुरुनाथ दादा महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद.